गुड मॉर्निंग सर्वांना. परत एकदा तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर इथे सकाळच्या नाश्त्यापासून सुरुवात केलेली आहे व्हिडिओची. तर इकडे सकाळी मला नाश्त्यासाठी करायची होती चण्याची उसळ. ती रात्रभर भिजत ठेवले चणे, आणि हे चणे मी गावावरून आणलेले आहे. मागे उन्हाळ्यामध्ये गावाला गेलेली होती. छान असे शेतातील चणे होते. मग 5-6 किलो घेऊन आली, कारण आमच्याकडे चण्याची उसळ जास्त खातात. त्याच्यामुळे मग एका वेळेस घेऊन आली मी चणे, आणि छान असे उकळून घेतले. 2 ते 3 शिट्ट्या होऊ दिल्या, आणि नंतर मग त्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे टाकून फोडणी द्यायची आहे. उसळमध्ये कुठलेही मी एक्स्ट्रा मसाले किंवा वाटण वगैरे करत नाही, साधी सिंपलच करते. कारण यासोबत मला पोहे करायचे होते, जे आमचे विदर्भ स्पेशल आहे, तर्री पोहा. तर तर्री पोह्यासाठी मटकीची पण तर्री बनवतात, पण हे मी चना पोहे करणार आहे. आणि त्यामुळे चना थोडे रस्साच करणार आहे चण्याला, म्हणजे पोह्यावर छान होते. तर म्हटलं सकाळी नाश्ता करता करता सहज असे आपल्या गप्पा मारूया. आणि बाकी दुसरं काही नाही, की मी फक्त यूट्यूबवर जे व्हिडिओ बघते, आता बऱ्याच आपल्या महाराष्ट्रातून किंवा भारतातून बरेच यूट्यूबर आहेत. तर महाराष्ट्रातील ज्या ज्या भागातले आहे, जसं की खानदेश झालं, मराठवाडा, विदर्भ, आणि प्रत्येक जिल्ह्यामधली कशी बोलीभाषा वेगळी असते. तर मला तिकडचे जे सांगली साईड, सातारा साईडचे जे बोलतात त्यांची भाषा खूप आवडते. म्हणजे मी व्हिडिओ बघत असते सोलापूर किंवा सातारा सांगलीकडले जे मराठी यूट्यूबर आहे त्यांचे. तर छान वाटते मला त्यांची बोलीभाषा. म्हणजे छान बोलतात ते. जसं की आता जसं मला त्यांची भाषा आवडते, तर त्यांना पण इकडची भाषा आवडत असेल. आणि प्रत्येक भागातली भाषा वेगवेगळी आहे, पण काहीतरी वेगळं म्हणजे ऐकायला मिळते. आताही आपल्याला यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच ऐकायला मिळते. असं तर आपण जास्त लांब कुठे जात नाही. आणि आमच्या विदर्भातील भाषा तर फेमसच आहे. जेवढी विदर्भातील भाषा तेवढीच तिथल्या रेसिपी खूप फेमस आहेत. बोलायचं झालं तर नागपूरमधली भाषा तुम्हाला थोडी वेगळी वाटेल. तसंच अमरावतीमध्ये गेले तर तिथली भाषा थोडी वेगळी वाटेल. असं काही नाही, मराठीच आहे, पण थोडी बोलण्याचा जो टोन आहे तो थोडा वेगळा आहे. त्याचनंतर तिकडे भंडारा गोंदियाकडे गेलं तर तिकडली भाषा थोडी वेगळी आहे, कारण तो झाडीपट्टा येतो. तर थोडंसं बोलण्याचं टोनिंग वेगळं आहे. आणि नागपूरमधलं म्हणाल तर एकदम म्हणजे असं बोलणं, असं वाटतं की पुढचा व्यक्ती आपल्याला उद्धट आणि रागाने बोलत आहे, पण तसं नाही, ती भाषाच तशी आहे तिकडे. साधं तुम्ही ॲटोवाल्याला जरी विचारलं की किती घेणार, काय घेणार, तर ते एकदम ठसक्याने बोलतात. जसं की पुणेमध्ये गेलं तर पुणेमध्ये एकदम प्रेमळ भाषा वाटते त्यांची. म्हणजे बोलण्याची थोडी शैली वेगळी आहे, आणि नागपूरची थोडी वेगळी आहे. पण असं काही नाही की ते रागाने बोलतात. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातली भाषा पद्धत वेगळीच असते. तर मी सहसा सोलापूर, सातारा, सांगली इकडले जे काही यूट्यूबर असतात त्यांची म्हणजे ते व्हिडिओ पाहत असते, आणि मला त्यांची भाषा खूप आवडते. आणि ऐकायला पण छान वाटते त्यांची बोलीभाषा, आणि त्यांचे ते व्हिडिओ पण छान असतात. तर आमच्या नागपूरकडे पण छान असे म्हणजे बोलतात, म्हणजे मिक्स असते. कारण MP लागून आहे, त्याच्यामुळे थोडं हिंदी, मराठी असे वर्ड यूज होतात भाषेमध्ये, आणि एकदम ठसक्याने बोलतात. तर नागपूरमध्ये गेलं तर थोडं वेगळं वाटते. इकडे अमरावतीमध्ये बोललो तर थोडं वेगळं वाटते, कारण प्रत्येक जिल्ह्याची भाषा थोडाफार फरक असतोच. तर असो. आणि इथे मग सकाळी हे फोडणी द्यायची होती मला. त्याचसोबत इथे बदाम भिजत घातलेले होते, तर त्याचे साल वगैरे काढून घेते. संध्याकाळी 8-10 बदाम भिजत घातलेल्या होत्या. झालं असं की रात्री मुलींनी पण 5 ते 6 बदाम भिजत घातले. मला माहिती नव्हतं, परत मी पण 5 ते 6 घातलेले. त्याच्यामुळे मग ते आता 2 वाट्या झालेल्या आहे बदाम, म्हणजे वेगवेगळ्या वाटीमध्ये भिजत घातलेले होते. त्यानंतर यामध्ये मसाले कुठले नाही, फक्त कांदा लसूण मसाला, तिखट, मीठ, हळद आणि धने पावडर, बाकी काही ॲड केलेलं नाही. आणि आलं लसूण पेस्ट. तर अशा पद्धतीने छान अशी त्याची उसळ करून घेते, आणि सोबत पोहे खायला एकदमच मस्त लागतात. सोबत वरून कांदा, शेव. आणि नागपूरला जर गेलं ना तुम्हाला, तर्री पोहे प्रत्येक हॉटेलमध्ये किंवा छोटेसे स्टॉल असले तरी तिथे मिळेल. कारण नागपुरातील तर्री पोहा खूप प्रसिद्ध आहे. आणि तर्री पण कशी एकदम छान असते त्यांची, मोठ असते एकदम कमी प्रमाणामध्ये. आणि त्याचं जी ग्रेव्ही असते किंवा तो मसाला असते भरपूर असतो. आणि त्यामध्ये बहुतेक ते सावजी मसाला यूज करतात, आणि वरून टोमॅटो टाकतात अर्धे चिरून कच्चे, आणि ते पोह्यावर देतात. खायला एकदमच भारी लागत असते. आणि मोठ्या हॉटेलपेक्षा तुम्ही छोट्या जर हातगाडीवर ते पोहे घेतले ना, आणखीनच छान वाटतात. जे छान असतात ते खायला. रेल्वे स्टेशन झालं, बस स्टॉपकडे किंवा बर्डीकडे भरपूर असे तर्री पोहाचे स्टॉल असतात.
आणि बऱ्यापैकी गर्दी असते. बाकी इतके समोसे वगैरे खात नाही, पण तर्री पोहा जास्तच असतो तिकडे. आणि त्याचप्रमाणे कढी समोसा हा पण नागपूरचा म्हणजे प्रसिद्धच आहे. आता बऱ्याच ठिकाणी समोशासोबत मठ्ठा किंवा मिरची असं असते, पण तिकडे कढी समोसा मिळतो आणि छान असतो. तर अशा पद्धतीने आमच्या विदर्भामध्ये म्हणजे छान असं काय काय खायला आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. आणि भाषा प्रत्येक जिल्ह्याची ती सांगितली. तर कामं करता करता असा माझा छोटासा व्हिडिओ होता. आणि इथे बघू शकता पुढच्या माळीवर भरपूर असे माकड आलेले आहेत आणि भरपूर त्यांची पिल्लं आहेत, कमीत कमी 8 ते 10. छान असे उड्या मारत होते. तेच दुपारचं मी बघत होती, कारण खिडकीमध्ये बसलं की दिसतंच ते. चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.